नमस्कार मित्रांनो. भगवान महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी अंतिम आणि अत्यंत पावन ज्योतिर्लिंग म्हणजे श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जवळील वेरूळ म्हणजेच एलोरा लेण्यांच्या अगदी जवळ हे पवित्र मंदिर वसलेले आहे. शिवपुराणातील कथेनुसार देवगिरी पर्वतावर सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला संतती नव्हती. त्याची पत्नी घुष्मा ही भगवान महादेवांची निस्सीम भक्त होती. घुष्मा दररोज मातीची 101 शिवलिंगे तयार करून त्यांची मनोभावे पूजा करायची आणि नंतर जवळच्या सरोवरात त्यांचे विसर्जन करायचे. महादेवांच्या कृपेने घुष्माला एका पुत्राची प्राप्ती झाली. मात्र तिच्या सवतीच्या मनात मत्सर निर्माण झाला. कथेनुसार तिने घुष्माच्या पुत्राचा जीव घेतला आणि त्याला त्याच सरोवरात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी ही दुःखद बातमी समजल्यानंतरही घुष्माची महादेवांवरील श्रद्धा डगमगली नाही. तिने नेहमीप्रमाणे आपली शिवपूजा पूर्ण केली आणि शिवलिंग विसर्जनासाठी सरोवराकडे गेली. तेव्हा तिचा पुत्र जिवंत स्वरूपात तिच्यासमोर आला. त्याच क्षणी भगवान महादेव तिथे प्रकट झाले आणि घुष्माच्या अडल भक्तीवर प्रसन्न झाले. महादेवांनी तिलावर मागण्यास सांगितले. घुष्माने प्रार्थना केली, हे महादेवा, लोक कल्याणासाठी आपण येथे कायमचे निवास करावा. घुष्माच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी येथे ज्योतिर्लिंगाच्या रूपात निवास केला. त्यामुळे हे पवित्र स्थान घृष्णेश्वर किंवा घुष्मेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. या मंदिराला पौराणिक महत्त्वासोबतच मोठा ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराशी राजमालोजीरावनी भोसले आणि पुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर यांचे नाव जोडले जाते. आज घृष्णेश्वर मंदिर त्याच्या सुंदर स्थापत्यासाठी आणि धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. देशभरातून हजारो भाविक येथे महादेवांच्या दर्शनासाठी येतात. मित्रांनो, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि महादेवांच्या कृपेचे पवित्र स्थान आहे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.